मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधलेला आहात, काय सकारात्मक उत्तर आलंय, काय वाटतंय? तर त्यांनी तारीख दिलेली आहे, हे उत्तर तुम्हाला सकारात्मक वाटते का? नाही, पण अशा पद्धतीने तारखा हे सरकारचं देणं काम आहे, परंतु आश्वासनं म्हणजे शेतकऱ्याच्या हाती नेहमी गाजरच लागलेत असं सांगण्यात येत आहे आणि भविष्यात म्हणजे भविष्यापासून हेच दिसत आलं, भूतकाळापासून हेच दिसत आलं. हे कॉमेंट हे तुमच्या मनातला विचार आहे. आम्ही एवढ्या कष्टानं सगळं आंदोलन करून रायगडचं उपोषण झालं, अन्नत्याग केलं, पदयात्रा काढल्या, हे सगळं झाल्यावर सरकारनं इथून सांगितल्यावर त्याच्यापासून मुकरलं तर त्याचे परिणाम सरकारवर पडणार नाही असं वाटतं का तुम्हाला? पडणारच. आणि नाही केलं तर हम मर जाएंगे, साले को कट जाएंगे हम. पण मरण्याचं एवढा पवित्र अचानक का घेत आहे? तुम्ही म्हणता म्हणून नाही, पण ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर यापूर्वी मराठवाड्याचा किंवा विदर्भाचा शेतकरी फास घेताना पाहायला मिळाला, परंतु त्या दिवशी नागपुरामध्ये जो आंदोलन झालं, आता हा बच्चू कडू फास घेईल. नाही, पण ज्या पद्धतीने जे आश्वासन, मी आता हा बच्चू कडू फास घेईल. अजून एक प्रश्न आहे, जर पाहायला गेलं तर समिती स्थापन करण्यात आलेली आहे, समितीची कामं आहेत, यापुढे त्याच्यावरती शोध केला जाईल, जे काही पेपर्स असतील ते सांगा. तुम्हाला आता डायरेक्ट आंबा आणून दिलेला आहे, तुम्ही आता आंब्याचं झाड कुठलं होय काय होय याचा काही संबंध राहिला काय? त्यांनी कर्जमुक्तीची तारीख जर जाहीर केली नसती तर त्या समितीला फार अर्थ नव्हता. कर्जमुक्तीची तारीख जाहीर केल्यामुळे समिती हा नॉर्मल गोष्ट आहे, नॉमिनल आहे. ते समितीशी यापुढे संवाद कशा पद्धतीने होईल काय संबंध नाही. आम्ही शेतकऱ्याच्या विरोधात निर्णय झाले तर हम लढणे वाले को तयार आहे. बच्चू भाऊ, अनेक निकष येतात समिती स्थापन केल्यावरती, त्यासाठी आम्ही जिवंत आहे ना दादा, विश्वास ठेव ना आमच्यावर, आम्ही जिवंत आहे ना. शेतकऱ्यांना काय सांगाल? शेतकरी अजूनही वाट पाहत आहेत तुमच्या निर्णयाची. बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. आता मराचं नाही, माराचं आला तर मारायचं असं थेट आपण पवित्रा दिलेला आला तर मराचं नाही, माराचं आपण. अगदी शेवटचा प्रश्न आहे, ज्या पद्धतीने हे आश्वासन देण्यात आलेलं आहे, जर हे आश्वासन पूर्ण झालं नाही तर पुढची भूमिका काय असेल? बच्चू कडू मरेपर्यंत आंदोलन करेल.